नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहे की कोकऱ्यांच्या चाऱ्याचं योग्य व्यवस्थापन कसं करायचं व त्याचं फायदा काय. आपण आपल्या फार्मवरील कोकऱ्यांना खाण्यासाठी द्विदलमधलं दशरथ घास, तुती, सुबाबन हे आपण मुबलक प्रमाणात चारा बांधत असतो. त्याच्याबरोबरच चाटण विटा, मिनरलची एक आणि विटॅमिनची एक, अशा दोन आपण त्यांना चाटण विटा बांधत असतो. याचा फायदा काय होतो की आपण त्यांना जेवढं चाऱ्याचं जास्त ऑप्शन देईल ती पिल्लं माती खाणार नाहीत. माती खाल्लं नाही की जुलाब होणार नाही, त्यांचं आरोग्य योग्य राहील. जेवढं आरोग्य योग्य राहील त्यांचं, तेवढं त्यांचं वजन वाढ चांगली भेटेल आपल्याला. त्याच्याबरोबरच आपण खुराकामध्ये फक्त गोळी पेंड आणि शेंगदाणा पेंड हे दोनच पेंड देत असतो, पण मुबलक प्रमाणात देतो त्यांना. त्याच्यामुळं काय होतं, आईच्या दुधाबरोबर हे जर आपण दिलं, मेन तर त्यांचं आईचं दूध आहेच. आईचं दूध हे कंटिन्यू 2 महिने त्यांना दिलंच पाहिजे. पण आईच्या दुधाबरोबर जर असं आपण योग्य चाऱ्याचं त्यांच्या आहाराचं मॅनेजमेंट केलं तर आपल्याला आपली पिल्लं, आपल्या फार्मवरील पिल्लं उत्पादन एकदम बेस्ट भेटेल. धन्यवाद.